हॅलो. सो आज आपण डिस्कस करणार आहोत आपल्या रजनीकांत सरांचा थलाइवादी ग्रेट सुपरस्टार रजनीकांत यांचा नवीन चित्रपट येत आहे ज्याचं नाव आहे कुली द पॉवर हाऊस. ह्याच्या आधी आपल्याला कुली म्हटल्यानंतर आपले एकच शहेनशहा कोण आहेत आपले अमिताभ बच्चन सर, त्यांचंच नाव आठवायचं, पण त्यांना तोड देणारा आणि त्या नावाचं पुनरेकदा नवीन पद्धतीने नामकरण करणारा व्यक्ती कोण असू शकतो तर आपले रजनीकांतच असू शकतात. ह्यात काही डाऊट नाही कोणाला. नक्कीच आता मूवी येत आहे 14 ऑगस्ट 2025. हार्डली आता आपल्याकडे 4-5 दिवसांचा वेळ राहिला. मेकअप युअर माइंड, पिक्चरला जायलाच पाहिजे बॉस. ह्याच्या आधीचा रजनी सरांचा पिक्चर आपला होता जेलर, त्याच्याबद्दल वेगळा व्हिडिओ येईलच तुम्हाला. जेलरमध्ये जी वाईब होती ना, सेम वाईब आपल्याला इथं बघायला मिळते. म्हणजे शेवटी रजनीकांत तो त्यांचा स्क्रीन प्रेझेन्स एवढाच इनफ असतो, पैसा वसूल तिथेच. मूवीचं बजेट सांगितलं जाते 350 ते 400 कोटी. आता रजनीकांत म्हटल्यानंतर तुम्हाला साऊथमध्ये काय हाहाकार तिथे झाला असेल हे सांगायची वेगळी गरज नाही. असं म्हटलं जातंय, तमिळ लँग्वेजमध्ये फिल्म आहे ऑफकोर्स ओरिजिनल. केरळमध्ये पहिल्या 40 तासांमध्ये एकूण तुम्हाला 40,000 तिकिटांचं बुकिंग झालंय म्हटलंय. 40,000 ऑलरेडी बुकिंग्स ॲडव्हान्समध्ये झालेले आहेत. सेम वे बेंगलोर, थोडासा वेगळा पाठ आला त्या भागात, पण पहिल्या 37 तासांमध्ये 10,000 तिकीटं विकली गेलीत असं थोडासा सर्वे सांगतोय आपल्याला. नॉर्थमध्ये थोडंसं तुम्हाला वाटेल डॉमिनेशन आहे, वॉर 2 नवीन चित्रपट येतोय, सेम डे रिलीज आहे, तर कॉम्पिटिशन नेमकी दोन्ही चित्रपटांची होणार नक्कीच होईल. पण फरक लक्षात घ्या, त्यांनी तिकडे तुम्हाला दोन वेगवेगळे फॅक्टर्स ऍड करायचा प्रयत्न केला. नॉर्थमध्ये आपला ग्रीक गॉड ऋतिक रोशन आणि साऊथचा ज्युनियर NTR उचलला, पण इकडे शेवटी रजनीकांत ना, त्यांना वाटलं असेल की कोण टक्कर देणार, पण हा 75 वर्षांचा यंग हिरो हा लोकांच्या मनावरची छाप काही कमी पडू देत नाही. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन घेऊन येतो, तेवढंच दमदार असतं. बरं, मूवीच्या स्टारकास्ट बाबतीत सांगायचं तर द रजनीकांत, बाकीची नावं सगळी तुम्ही शोधून घ्या, मला रजनीकांतच्या एवढं दुसरं कोणी दिसत नाही. डिरेक्टर बद्दल थोडंसं सांगतो, लोकेश कनकराज. थोडासा सर्वे तुम्ही जर त्यांच्याबद्दल काही ऐकलं असेल, आतापर्यंत जुनं त्यांचं काम बघितलं असेल, त्यांचा खूप जुना मूवी आहे कैथी नावाचा, 2019 साली आलेला, तो त्यांचा बेस्ट परफॉर्मन्स म्हटला जातो. पण तरी देखील तुम्ही बॉक्स ऑफिस कलेक्शन वाईज तो थोडासा अंडररेटेड म्हणू शकता. त्याच्यानंतर विक्रम, त्याच्यामध्ये आपले कमल हसन सर आहेत, किंवा लिओ येऊन गेलाय विजय सेतुपती बरोबर. पण इथे तर रजनीकांत आहे हो, तर त्या डायरेक्टरचा कमाल वेगळाच, पण त्यांच्या जोडीला जर रजनीकांतचं वेगळं मक्खन लागलं की काय विचारायला नको, नुसती मजा आहे, धमाल आहे. तर कॉम्पिटिशन जरूर होणार. त्यांनी तिकडून भरपूर फिल्डिंग पण लावली. मूवी रिलीज करताना काय झालंय, या मूवीला कुलीला अडल्ट सर्टिफिकेट मिळाले, त्यामुळे थोडासा ऑडियन्स ऑलरेडी कमी झाला असं पण म्हणू शकता. पण स्टार पॉवरच इतकी मोठी की जरी अडल्ट म्हटलं गेले तरी देखील सगळं, म्हणजे जो तुम्ही कम्पेअर करायला जाल तर टक्कर देणार आहे. म्हणजे ऑलरेडी आता एस्टिमेट लावलं जात आहे की एक आठवड्यापूर्वी ॲडव्हान्स बुकिंग, म्हणजे मूवीच्या 14 तारखेच्या आधी आठवड्याभर ॲडव्हान्स बुकिंग ओपन केली गेली, त्याच्यामध्ये जवळपास 100 कोटीचा ऑलरेडी गल्ला मूवीने कमवलेला आहे. तर यू ऑल्सो शुड डिसाइड टू गो फॉर दिस मूवी. फायनली काही लोकांना नक्की वॉर 2 वाटेल, थोडासा उजव्या हाताला आहे की काय, तर समय बताही देगा. थोड्या वेळाने आपल्याला सगळे जे काही ते रिपोर्ट समोर येतील. बाकी मूवी बाबतीत वेगळं काय सांगायचं झालं तर ट्रेलर बघितल्यानंतर फक्त एकच वाईब येते, सेम टू सेम जेलर. जेलरमध्ये रजनीकांतचा जो स्वॅग आहे तो स्वॅग तुम्हाला काय ते बघायला मिळतो. त्या माणसाला फक्त त्याला बाकीची वाकडे तिकडे तोंड करायची गरज नसते, फक्त तो स्क्रीनवरती पुढे तुम्हाला उभा दिसला की आपण आपोआपच हे आपल्याला करावं लागतं. सो गेट रेडी फॉर द बिगेस्ट एंटरटेनर ऑफ 2025. बाकी तुम्हाला रिव्ह्यू कसा वाटला नक्कीच तुमचे कमेंट्स मला वाचायला जरूर आवडतील. वॉर 2 प्रेफर करताय की कुलीला जायचंय हे मात्र तुमच्या हातात. ठीक आहे, सी यू, बाय.